काही प्रमाणात पाणी आहे, मात्र सगळे पंपिंग स्टेशन बंद आहेत. कसं बघताय कारभाराकडे? हा कारभार म्हणजे नदी उशाला आणि कोरड घशाला. समन्वयाचा अभाव. इरिगेशन डिपार्टमेंट आणि महापालिकेचे सत्ताधारी असतील आणि प्रशासन यांच्यात समन्वय नाही. मुळात काळंबावाडी योजना ही पूर्ण क्षमतेनं आपली चालू असताना त्यामध्ये ज्यावेळी अडचणी येतील त्यावेळेला शिंगणापूर उपसा योजना ही पूर्णपणे आपण अद्ययावत पद्धतीनं नवीन पंप वगैरे टाकून तयार करून घेतली होती. पण यावेळेचा उन्हाळा पाऊस उशिरा चालू होतोय हे ध्यानात घेऊन जो कृतीशील आराखडा किंवा कृतीशील कारभार करायचा होता इकडे कुणाचंही लक्ष नाही. आज जर तुम्ही बघाल ती जी शिंगणापूर उपसा योजनेची इंटेक वेल आहे त्याच्या खाली जवळजवळ 5 ते 7 फूट पाणी नदीची लेवल गेली आहे. या लेवलकडे लक्ष देऊन इरिगेशन डिपार्टमेंटची समन्वय साधून याच्या अगोदरच राधानगरी धरणातून पाणी सोडण्याला आदेश द्यायला पावत आणि ते पाणी सोडून घ्यायला पावतं. काल दुपारी पाणी सोडलेलं आहे ते आज रात्री किंवा आता उद्या पोहोचणार. कालपासून कोल्हापूर शहराला पाणी नाहीये. काळंबावाडी योजनेतनं पाणी बंद पडल्याच्या पाठीमाग योजनेचा दोष नाही. काळंबावाडी धरणाची जी गळती आहे 29 TMC पाणी काळंबावाडीमध्ये पाहिजे होतं मागच्या वर्षीपासून. ते फक्त 19 TMC पाणी भरलं मागच्या वर्षभरात. 8 ते 9 TMC पाणी कमी आहे आणि त्यात पण गळतीमुळे गळती काढायचं 3 वर्षापूर्वीचं टेंडर ते काम चालू असल्यामुळे पाणी सोडून देण्यात आलं. त्यामुळे लेवल तिथली कमी आली. मग असं असताना इरिगेशन डिपार्टमेंट आणि महापालिकेतले कारभार यांचा समन्वय पाहिजे होता की येणारा आणि पाऊस लांबतोय अल निनोच्या मुळे जे ग्लोबल वॉर्मिंग चालू आहे त्याचा सगळं राज्य शासन केंद्र शासन वेळोवेळी सूचना देत असताना राज्य शासनाचाच भाग जलसंपदा विभाग आणि कोल्हापूर महापालिकेचं प्रशासन यांच्या समन्वयातून राधानगरी धरणातून पाणी अगोदरच सोडण्यात यायला पावतं एक आठवडाभर अगोदर. आणि आमची ह्या पंचगंगा नदीची शिंगणापूर या ठिकाणची पातळी चांगल्या पद्धतीनं वरती ठेवायला पावती आणि शिंगणापूर उपसा योजना खटका दाबल्यावर कोल्हापूरला पाणी यायची व्यवस्था असताना आज पाणी अखंड शहराला पाणी पाणी म्हणायची वेळ आणलेली आहे. उन्हाचा तडाखा मोठा आहे. हा गलथान कारभार आहे. पंपिंग स्टेशनवर उपसा बंद आहे सध्या. हो, काय आहे? सगळ्याच पंपिंग स्टेशनवरनं आज उपसा बंद आहे, पाणी बंद आहे. फक्त नाम मात्र बालिंगा स्टेशनवरनं पाणी चालू आहे. ते पण एकच पंप चालू आहे ते म्हणजे नगण्य. 3 पैकी 1 पंप बालिंगाचा चालू आहे. ते पाणी सोडलं म्हणापुरतं जायचे. अशा प्रकारे असं नदी शहराच्या बाजूने वाहते. एकाला काळंबावाडीला पर्याय शिंगणापूर हा आपत्ती व्यवस्थापनाचा भाग. महापुराच्या काळात किंवा असं काही संकट आलं काळंबावाडीची गळती काढायचं धोरण 3 वर्षापासून चालू आहे. आता या हंगामात पूर्ण त्यांनी पाणी सोडलं होतं त्यामुळे यात पूर्णपणे ताकदीने यात नियोजनबद्ध कारभार व्हायला पावता तो झालेला नाही. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.